भक्तीची प्राप्ती करायची असेल तर ही सहज अवस्था आली पाहिजे जीवनात. गोस्वामीजी म्हणतात की महादेव असे स्वस्थ बसलेत भगवत चिंतनात. बैठे सोह काम रिपू कैसे. हा कामदेवाचा शत्रू कसा बसलाय. धरे शरीरु शांत रसू जैसे. अंतर्बाह्य शांत होणं ही कैलासाची फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही शांत व्हा, मनाने स्थिर व्हा. ही फ्रिक्वेन्सी आली की रामकथा आतमध्ये सुरू होते. पार्वती रूपी भक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करते आणि मग तुम्हाला ती या रामकथेचं मर्म विचारते, रामकथेचं चिंतन विचारते. सजनो, हा आहे अंतरंगातला सेतूचा कैलास, जिथं माझा शिव नित्य निवास करत असतो. यासाठी रामकथा, रामनाम हे दोन साधनं आहेत. सहजता हा त्याचा प्राण आहे. निस्पृहता, निस्वार्थ हे आचरण आहे. अशा रीतीने जो राहील तो या आत्मबुद्धीच्या दुसऱ्या टोकावरती बसलेल्या महादेव पार्वतीपर्यंत जाऊन पोहोचेल. आणि त्या महादेवाच्या हृदयामध्ये हा राजहंस रूपी सखा विचरण करतोय रामराया. त्याच्यापर्यंत महादेव आपल्याला घेऊन जाईल.